तर बोललेस ना स्टाईल मध्ये बोल चष्मा आणू मी मराठी युवा असूनही राज साहेबांची आणि उद्धव ठाकरे साहेबांची जे काही कार्यक्रम जे काही कार्य करतात त्याच्यावरती जी टीका केली आणि जे शिव्या घातल्या त्यासाठी ते नेते आहेत महाराष्ट्राचे, त्याच्यासाठी मी मागतो. मराठी माणसाची मराठी माणसं, मी स्वतः मराठी आहे दादा, तरी पण मराठी माणसं या निवडणुकीत आहे ना, या निवडणुकीत एक मिनिट ठाकरे बंधूबाबत अपशब्द काढले. मराठी तरुणाला मारहाण करत काढली नग्न धिंड. ठाकरे बंधूबाबत समाज माध्यमांवर अपशब्द काढणाऱ्या एका मराठी तरुणाला मनसे आणि उभाटा कार्यकर्त्यांनी बेदम चोप देत नग्न धिंड काढली आहे. नालासोपारा येथे गुरुवारी रात्री हा प्रकार घडलाय. या मारहाणीचे चित्रफितीत समाज माध्यमांवर सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. नालासोपारा येथील अचोळे परिसरात राहणारा सूरज राजे शिर्के हा तरुण समाज माध्यमांवर रील्स बनवत असतो. गेल्या काही दिवसांपासून तो मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत रील्स बनवत होता. त्यात त्याने ठाकरे बंधूबाबत अपशब्द वापरले होते. त्यामुळे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते संतप्त झाले होते. मात्र हा सूरज राजे शिर्के कुठे राहणारा आहे हे समजत नव्हतं. कार्यकर्त्यांनी त्याचा शोध घेतला होता. दरम्यान गुरुवारी तो नालासोपारा येथील अचोळे परिसरात राहत असल्याचं समजलं. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते रात्री त्याच्या घरी गेले आणि घरातून त्याला मारहाण करत बाहेर काढलं. त्याची अर्धी नग्न धिंड काढली. त्याचबरोबर तुळींज पोलीस ठाण्यात त्याला ताब्यात दिलेला आहे. आपल्या कृत्याबाबत या तरुणाने माफी मागितली. त्याला मारहाण करताना आणि माफी मागतानाचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल करण्यात येते. मागील अनेक दिवसांपासून सूरज हा ठाकरे बंधूंबाबत अपशब्द वापरत होता. आम्ही त्याचा शोध घेत होतो. तसंच आज तो सापडला असून त्याला आम्ही तुळींज पोलीस ठाण्यात दिलेला आहे आणि चोप देखील दिला असं शिवसेना मनसे कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घरात घुसून फक्त माझ्या भावाला मारलं नाही तर वडिलांनाही मारहाण केली आहे, तसंच भावाला मारत घेऊन गेले असं साधना राजे शिर्के हिने सांगितलेलं आहे. ऐकूया यावर कार्यकर्त्यांचं तसंच सूरज याच्या बहिणीचं साधनाचं काय म्हणणं आहे. माझं नाव किरण नकाशे. काय नेमकं कारण आहे तुम्ही एवढ्या रात्री पोलीस स्टेशन मध्ये कशासाठी आला? आम्हाला आज सकाळपासून म्हणजे गेले काही दिवस सूरज राजे शिर्के नावाचा एक इसम आहे जो सन्मान्य राजसाहेबांवर आणि सन्मान्य उद्धव साहेबांवर आक्षेपार्ह विधान करत होता. मी नालासोपाऱ्याची टीम असू दे, संपूर्ण महाराष्ट्रातली मुलं असू देत, सगळीजण त्याच्या शोधात होती. आज दुपारपासून आम्ही त्याला ट्रेस करत होतो आणि त्याला ट्रेस करत असताना आज दुपारी आम्हाला नालासोपाऱ्याचं लोकेशन मिळालं. संजय मेहरा साहेब असतील, त्यांचे पदाधिकारी असतील, या सर्वांच्या मदतीने आज आम्ही त्याचा शोध लावला आणि त्याचा पाहुणचार घेतलाय. काय वाटतं अशी लोक जे आता यापूर्वी उत्तर भारतीय लोक बोलत, आता मराठी लोक बोलायला लागले. महाराष्ट्रात निवडणूक झाली. महाराष्ट्रात निवडणूक झाल्यानंतर शिवसेनेला आणि मनसेला जेव्हा अपेक्षित यश नाही मिळालं तेव्हा सगळ्यांचं म्हणणं असं होतं की मराठी माणूस हरला. पण मला असं वाटतं की सन्मान्य राजसाहेब असू देत, सन्मान्य उद्धव साहेब असू देत, मराठी माणूस जर हरला असेल ना तर या अशा मराठी माणसांमुळे. याचं नाव सध्या तरी इंस्टाग्रामवर जे दिसतंय हे सूरज राजे शिर्के, म्हणजे नावाप्रमाणे जरी म्हटलं हा मराठी माणूस आहे. पण या अशा मराठी माणसांना लाज वाटली पाहिजे. आपण कोणाबद्दल बोलतोय, कोणा बाबतीत आपण बोलतोय, आपली पातळी काय, या पातळी ओलांडून ह्या ज्या काही गोष्टी चालल्या होत्या ना त्याचा आज आम्ही समाचार घेतोय. साधना, काय सांगाल, काय नेमकं झालं होतं? मनसेवाले आले होते, काय नेमकं कारण? मनसेवाले आले होते. ते विचारत होते आम्हाला सूरज शिर्के कोण आहे, सूरज शिर्के आहे का. पूर्ण तोडफोड केलाय माझा घर, माझा दार तोडलाय, माझा विंडो तोडलाय. आम्हाला बघा, हे बघा मला लागलाय. पूर्ण माझा कपडे इकडे तिकडे होत होते. मला टच केलाय त्या लोकांनी. हा, हे बरोबर आहे का? लाता मुकानी मारत होते. त्यांना नेला, सूरजला नेला पूर्ण रोडवर. हा, नागडा करून ते पण बाबाला पण लागलाय. बाबाचा कपडा पण काढलाय होता त्या लोकांनी. हे बरोबर आहे का? काय झालं होतं, काय नेमकं काय नाही. कमेंट म्हणजे काय झालं, माझा मुलगा थोडा व्हिडिओ रील बनवतो सामाजिक म्हटल्या, तर राज ठाकरेने उद्धव ठाकरे यांच्या विरोधात त्याने शब्द बोलला की बाबा हे लोक मराठी आणि हिंदूच्या विरोधातले आहेत. कारण का आता जर ते हिंदूनी मराठी नसते तर आता रिझल्ट त्यांचा आला असता ना चांगलं महानगरपालिकेत. एवढे शब्द बोलला. हे लोक कोण, सूरज शिर्के आले
दरवाजा वगैरे तोडला, खिडकी तोडली, घुसले, माझे कपडे काढले, मुलाचे कपडे काढले, मला लाताबुक्क्याने मारले का भरपूर लागले, रक्त बिक्ते होते, डोका बिकर हॉकी बिकीचे त्यांचं असते असं म्हणणं आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना अपशब्द वापरले. अपशब्द नाही वापरले, त्यांचं कारभाराबद्दल आम्ही बोललो, ते मराठी माणसांचं नाव घेऊन काही करत नाही एवढेच, आम्ही अपशब्द नाही वापरले. आता काय मागणी आहे आपली? आता मागणी हेच आहे, जे घरात तोडून आमचं मराठी माणूस सुरक्षित नाहीये आमचा, तर आता काही जिम्मेदारी आता प्रशासनाने घ्यावी आणि आम्हाला न्याय द्यावा. काय नाव आपलं? माझं महेंद्र राजे शिर्के, मी आठवले गटांचा प्रामाणिक कार्यकर्ता, आठवले साहेब अध्यक्ष, महाराष्ट्राचे मी उपाध्यक्ष आहे. तसेच मी गेली 25-30 वर्ष मराठा महासंघाचा अध्यक्ष म्हणून काम करतो. काय सांगा सर, आज तुम्ही पोलीस ठाण्यामध्ये कशासाठी मनसे आणि युबीटी वाले आले, काय सांगा? एक मागच्या बऱ्याच दिवसापासून सूरज म्हणून नावाचा कोणतरी मुलगा आहे आणि इंस्टाग्राम अकाउंट वरती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे आणि मनसे पक्षप्रमुख राजसाहेब ठाकरे यांच्याबद्दल अश्लील भाषेत तो कमेंट करतोय. खूप गलिच्छ भाषेत त्याचं वक्तव्य आहेत. बरेच दिवस शिवसेनेच्या आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून त्या अकाउंटचा माहिती घेतली जात होती आणि आज आम्हाला असं कळलं की तो जो माणूस आहे तो नालासोपारात राहतो. तर आज शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला त्याबद्दल जाब विचारला तर त्याने आरेरावीची उत्तरं दिली. त्याच्यामुळे आता त्याला नालासोपारा पोलीस स्टेशनला सर्व मनसेचे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते घेऊन आले. त्यांचं असं म्हणणं आहे की घरामध्ये वगैरे आमची तोडफोड केलेली आहे, आम्हाला मारहाण केलेली आहे, काय सांगाल? नाही, अशी कुठल्याही प्रकारची मारहाण झालेली नाहीये. त्यांना तुळींज पोलीस स्टेशनला कार्यकर्ते घेऊन आले आणि आता पोलीस पुढची जी गुन्हा दाखल करण्याची कारवाई आहे ती करतायत. आणि ह्याच्यातून एवढंच सांगायचं आम्हाला की जर मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ठाकरेंचाच आवाज चालणार, ठाकरेच हाच ब्रँड आहे. आणि जर अशा कोणत्याही प्रकारचं काही कोणाकडून जर चुकीच्या पद्धतीने जर ठाकरेंबद्दल टीका करण्याचा प्रकार केला जाईल त्याला ह्याच शब्दात उत्तर दिलं जाईल.